आकाशी उडणाऱ्या घारी आपण पाहतो, पण इथे बघा दोन घारी खाली आलेल्या मी तुम्हाला दाखवतो. इतर पक्ष्यांच्या सोबत काहीतरी घास हुडकायला त्या खाली आल्या. असं क्वचित शहरी भागात पाहायला मिळतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय मी. आकाशात उडणाऱ्या घारी पण मी तुम्हाला फोकस करीन. मस्त या हिरवाईच्या पार्श्वभूमीवर सकाळचा प्रहर, पक्षी सकाळी जे मिळतं ते खातात आणि मग माणसासारखं दिवसभर चरत नाही बसत. आपल्या आपल्या घरट्याकडं संध्याकाळी परततात. घारीला आकाशातून जेव्हा काही जमिनीवर सावज दिसतं, जे त्याचं भक्ष्य असतं, विशेषतः साप, हे घार आणि गरुड यांची नजर इतकी तीक्ष्ण असते की ते बरोबर आपल्या सावजाला एक विशिष्ट वेग घेऊन आकाशातून आपल्या पापण्या लवतील एवढ्या वेळात त्याच्यावर झडप घालून पुन्हा आकाशात भरारी घेतात. ही या गरुडाची, घारीची तत्परता तुम्ही पाहिलीच असेल कधी ना कधी. म्हणूनच थोडंसं या घारींबद्दल हा व्हिडिओ करून तुमच्या मनापर्यंत या काही नेहमी आकाशात भरारी मारत असणाऱ्या घारींबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. पहा, ज्या ठिकाणी काही मिळतंय असं वाटतं आपल्या पिलांसाठी, तो चोचीत घास गोळा करायचा किंवा स्वतःचं पोट भरायचं आणि मग ठिकाण बदलून दुसरीकडे निघायचं. अशा पद्धतीने जगणारे हे पक्षी पर्यावरणाचा समतोल राखण्यास जी काही जीवनसाखळी सुरू असते त्याच्यानीच तर वर्षानुवर्ष आज निसर्गाचा समतोल तसा पाहिला तर अजून तरी ठीक आहे असंच आपण म्हणू. फक्त आपला माणूसच त्याच्यामध्ये लुडबुड करतो आणि यांच्या नैसर्गिक संपदेवर आपणच हल्ला करतो. कॉन्क्रीटची जंगलं घ्या, बेसुमार चाललेली मासेमारी घ्या, जंगलामध्ये चोरून छिपून होत असलेली शिकार घ्या, अशा अनंत गोष्टी फक्त हा माणूसच करत असतो ना. हा आकाशात भरारी घेणारी पण मी तुम्हाला घार दाखवतो. सहज जाता जाता आपल्या या निसर्गात आपलं अस्तित्व टिकवून असलेल्या या पक्षाबद्दल काही भावना तुमच्या मनापर्यंत.